जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकावा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मावळकरांना हे आवाहन केलंय। मावळ तालुक्यातील कोणतेही काम पालकमंत्र्यांशिवाय होऊ शकतं। पालकमंत्री कोणीही असू देत काही फरक पडत नाही। मुरलीधर मोहोळ यांनी नाव न घेता अजित पवारांना हा टोला लगावलाय। केळसामध्ये क्रीडा संकुलाचं काम पालकमंत्री बदलले आणि आमचं काम थांबलं। पालकमंत्री कोणी असू द्या, आता काम नाही थांबलं, काळजी करू नका। पालकमंत्री जाऊ द्या, आता सरकार आपले, मुख्यमंत्री आपले, बजेट आपलंय, त्यामुळे या मावळ तालुक्यातल्या कुठल्याही विषयासंदर्भात कुठलेही काम थांबणार नाही। तर केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। विविध क्षेत्रातील 131 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। 5 जणांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झालाय, तर 13 जणांना पद्मभूषण, तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचा हा पद्म पुरस्कार जाहीर झालाय। श्रीरंग लाड हे एक शेतकरी आहेत। त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलंय। तर रघुनाथ खेडकर हे सांगोल्याच्या यात्रेत आपली कला सादर करतायत। याविषयी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। लोककलावंत रघुनाथ खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी घोषित झालेला आहे। ते आता सांगोला तालुक्यातील यात्रेमध्ये आपल्या कला सादर करताना आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत। कार्यक्रमाची क्वालिटी उंच ठेवली आणि महिलांपुढे कार्यक्रम केले। समाजाबद्दल महिलांचा जो गैरसमज आहे दूर करण्याचा प्रयत्न केला, समाज सुधारवण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला म्हणजे कुठं देवळं बांध, कुठं शाळा बांध, कुठं वाचनालय बांध अशी मदत केली मी आणि समाजाने डोक्यावर घेतलेला माझा संच आहे। त्यामुळे हा पुरस्कार भारत केंद्र सरकारने मला दिलाय असं मला वाटतं। प्रत्येक तालुक्यात लोकनाट्य तमाशा चालावा यासाठी थिएटर असावं आणि त्याच्या सीटाची कॅपॅसिटी किमान 1000 असावी, जेणेकरून हे तमासगीर 12 महिने कार्यक्रम करू शकतील आणि त्यांना रोजगार मिळेल आणि तरुण मुलं सुद्धा याच्यात भाग घेतील। भविष्यामध्ये तमाशाला चांगले दिवस येतील आणि तरुणाई समाजामध्ये काम करण्यासाठी तयार होईल असा आशावाद या निमित्ताने रघुनाथ खेडकर यांनी व्यक्त केलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, सांगोला। हा पुरस्कार तर खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा हा सन्मान आहे, प्रस्ताव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात नाही जगभरात होतं आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळे प्रचारक मंडळी जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मी आजच्या घडीला समजतो। फोन चालू असताना दुसरा नंबर मध्ये दिसतो, त्याला पण खेड्यापाड्यातल्या भाषेत म्हणजे फोनचा पाऊस पडायला लागलेला आहे, इतके फोन आहेत। आणखीन याच्या पाठीमागे केवळ हा भाग आहे, पण माझ्यावरती इतका हृदयस्थ प्रेम करणारी मंडळी आहे त्या फोनला ओलावा पण आहे। मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कष्टाशिवाय तर काही मिळत नाही, पण कष्टाने शेती करता, पण कष्टाची शेती करण्यापेक्षा तंत्राने शेती करा। कष्टाला फळ नाही, तंत्राला फळ आहे। वाद्य म्हणजे आपले महाराष्ट्राला हे वाद्य आदिवासीचा श्रेष्ठ वाद्य आहे। हे संस्कृतीने माझं आयुष्यात माझं मन समाधान केला आणि पद्म पुरस्कार मिळाला, ते हे माझा आयुष्यात भाग्य समजलं। मला आनंद वाटतो का पुरस्कार मिळाला? आनंद म्हणजे माझा जीव खुश झाला असा, म्हणजे देवासारखा मी जे काय केलं ते देवानी मला भगवंतानी दिला सुझाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।